नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पोले सर नांदेडवाले। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण विनिमय विपत्र या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। आणि या प्रकरणाचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण विनिमय विपत्र कशाला म्हणायचं, विपत्राचे पक्ष किती असतात आणि कोणते असतात याचा आपण थोडक्यामध्ये काय केला होता, आढावा घेतला होता। आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेमकं तो विनिमय विपत्राचा नमुना असताय कसं, है का नाही, हे आपल्याला अभ्यासायचं। हे नमुना बघत असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे नमुना जे आहे ऑब्जेक्टिव्ह मध्ये 5 मार्काला विचारू शकतात, किंवा तोंडी परीक्षा असते का नाही, ह्या तोंडी परीक्षेमध्ये 5 मार्काला कंपल्सरी विनिमय विपत्राचा नमुना विचारतात। मग ते सोडवायचा कसं, मास्तर सांगते तसं। ओके, आता बघूया आपण विनिमय विपत्राचा नमुना नेमका आहे कसा आणि काय नाही। तर बघा, विनिमय विपत्र हे एक दस्तऐवज आहे। विनिमय विपत्र हे काय आहे, दस्तऐवज आहे। या ठिकाणी बघा, आता विनिमय विपत्राचा तुम्हाला नमुना दिलाय। ओके, मग तुम्हाला काय करायचंय, एक उदाहरण दिलं जाईल। उदाहरण दिल्याच्या नंतर या प्रकारचा नमुना तयार करायचा आहे। अगोदर हे नमुना समजून घ्या की कोणत्या बाजूला कुठं लिहायचं कसं, मास्तर सांगते तसं। मग आता बघा, विपत्राचा नमुना स्टार्टिंगला काय करायचं, इथं वरती लिहायचं विनिमय विपत्राचा नमुना किंवा विपत्राचा नमुना। त्याच्या बघा उजव्या बाजूला, कोणत्या बाजूला, उजव्या बाजूला कुणाचं नाव लिहायचं, आदेशकाचं नाव लिहायचं। कुणाचं नाव लिहायचं, आदेशकाचं। ओके, त्यानंतर त्याच्या खाली त्या आदेशकाचा पत्ता लिहायचा। आदेशक म्हणजे जो विपत्र लिहितो किंवा काढतो त्याला आपण काय म्हणतो, आदेशक म्हणतो, आहे का नाही। मग आता ह्या आदेशकाचं नाव लिहा, नंतर आदेशकाचा पत्ता लिहा, आणि त्याचबरोबर त्याच्या खाली लिहायचं विपत्र लिहिण्याची तारीख, म्हणजे ज्या दिवशी ते विपत्र लिहिलंय ती तारीख लिहायची। म्हणजे विपत्राचा दिनांक ज्या दिवशी, म्हणजे ती तारीख काढली आहे का नाही, विपत्राची तारीख ज्या दिवशी काढली ते काय करायचे, या ठिकाणी लिहायचे। हे लिहिल्याच्या नंतर ह्याच्या समोरच, आता याच्या अपोजिट साईडला बघा, असं मुद्रांक शुल्क नाव लिहायचं आणि त्याला असा बॉक्स करायचा। मुद्रांक शुल्क नाव लिहून त्याला असा काय करायचा, बॉक्स करायचा। त्याच्यानंतर या ठिकाणी रक्कम लिहायचे। काय लिहायचे, रक्कम लिहायचे, राशी लिहायचे। कशामध्ये लिहायचे, अंकामध्ये। म्हणजे 5000 असेल तर 5000 लिहा, 10000 असेल 10000 लिहा, 15000 असेल 15000। पण हे मुद्रांक आणि रक्कम कुठे लिहायचं माहित आहे, कुठे लिहायचं, हे आदेशकाचं नाव, त्याचा पत्ता आणि तारीख लिहिला का नाही, त्याच्या समोर लिहायचं इकडल्या बाजूला, म्हणजे डाव्या बाजूला। हे एवढं झाल्याच्या नंतर की नाही विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे मॅटर आहे, हे मॅटर तुम्हाला लक्षात ठेवायचंय। या मॅटर मध्ये लिहायचं काय, आता बघा इथं या तारखेनंतर म्हणले, या तारखेनंतर म्हणजे जिथं आपण तारीख लिहिलाव का नाही, त्या तारखेनंतर इथं सरळ लिहायचं की श्री। आता श्री लिहित असताना बघा, या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला रक्कम द्यायची असेल, म्हणजे आदेशक ज्या व्यक्तीचं नाव सांगेल त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख लिहायचा, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, किंवा आदेशक आदात्याचं नाव सांगते बघा, आदाता म्हणून असते, आदात्याचं नाव लिहायचं या ठिकाणी। आणि आदाता नसेल तर सरळ सरळ हे आदेशक काय म्हणते, मला किंवा माझ्या सांगण्यानुसार। ओके, मग या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा, उजव्या बाजूला आदेशकाचं नाव लिहायचं, डाव्या बाजूला मुद्रांक आणि रक्कम लिहायची, आणि त्यानंतर हे मधलं मॅटर जे आहे ते लिहायचं की वरील तारखेनंतर, वरील म्हणजे ही जी तारीख आहे का नाही, त्या तारखेनंतर श्री डॅश 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 डॅश, म्हणजे या ठिकाणी कोणाचं नाव लिहायचंय, आदात्याचं नाव लिहायचं, त्याचा पत्ता लिहायचा, डॅश डॅश यांना किंवा त्यांच्या आदेशानुसार, किंवा त्यांच्या आदेशानुसार रुपये। आता या ठिकाणी रुपये जे लिहायचे की नाही बघा, आता रुपये समजा 5000 असतील तर असे 5000 अक्षरात लिहायचे। कशात लिहायचे, 5000 असे काय लिहायचे, शब्दात लिहायचे, म्हणजे अक्षरात लिहायचे। आणि त्या ठिकाणी बघा फक्त देणे, देण्याच्या नंतर कॉमा द्यायचा आहे, ज्याचा मोबदला मिळाला आहे, आहेच्या नंतर पूर्णविराम, बस संपलं। इथे या ठिकाणी तुम्ही असंही म्हणू शकता, वरील तारखेपासून
वरील तारखेपासून किंवा वरील तारखेनंतर श्री डॅश 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 म्हणजे या ठिकाणी काय करायचंय, आता त्याचं नाव लिहायचं, म्हणजे ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे का नाही त्याचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर बघा इथं डॅश डॅश यांना किंवा त्यांच्या आदेशानुसार, आता जी रक्कम असते का नाही विपत्राची, ती रक्कम कशात लिहायची, अक्षरात लिहायची, शब्दात लिहायची. 5,000 फक्त देणे, देणेच्या नंतर कॉमा द्यायचा, नंतर ज्याचा मोबदला मिळाला आहे. ओके, किंवा फक्तच्या नंतर जरी कॉमा दिला तरी चालते, फक्त देणे ज्याचा मोबदला मिळाला आहे. त्याच्यानंतर इकडे उजव्या बाजूला एक वळ सोडून द्यायची, एक वळ सोडल्यावर खाली उजव्या बाजूला काय लिहायचं, असं सही नाव लिहायचं. सही नाव लिहून त्याच्या खाली कुणाचं नाव लिहायचं, आदेशकाचं नाव लिहायचं, फक्त पत्ता लिहायचा नाही. हे जे आदेशकाचं नाव आहे का नाही त्याचं फक्त नाव लिहायचं, आदेशकाचं नाव, पत्ता लिहायची गरज नाही. मग आता ह्याच्या पुढंच इकडल्या बाजूला, त्याच्या पुढंच इकडल्या बाजूला काय लिहायचं, प्रति असा शब्द लिहायचा, प्रति. आणि या ठिकाणी कुणाचं नाव घ्यायचं, आदेशितीचं नाव, ज्याच्या नावाने विपत्र काढलंय का नाही त्याचं नाव लिहायचं, त्याचा पत्ता लिहायचा. हे झाल्याच्या नंतर सेंटरला बघा विनिमय विपत्र नाव आपण ज्या ठिकाणी लिहिले का नाही त्याच्या खालीच काय करायचं बघा, स्वीकृती असा शब्द लिहायचा. काय लिहायचा, स्वीकृती असा शब्द लिहायचा. आणि ते शब्द लिहून त्या ठिकाणी कुणाचं नाव लिहायचं, आदेशितेचं. प्रति म्हणून आपण त्याचं नाव लिहितो का नाही त्याचं नाव इथं लिहायचं. नाव लिहून ज्या दिवशी विपत्राला स्वीकृती मिळाली, म्हणजे स्वीकृतचा दिनांक असते, ज्या दिवशी विपत्र स्वीकारले आदेशितीनं ते त्या ठिकाणी लिहायचं स्वीकृतीचा दिनांक. इथं दिनांक कोणता लिहायचा, ज्या दिवशी विपत्र काढले ते दिनांक लिहायचा. आणि इथं ज्या दिवशी त्याला स्वीकृती मिळाली, ज्या दिवशी त्या विपत्राला काय मिळाले, स्वीकृती मिळाले, ती तारीख इथं लिहायची. मग आता ही आहे विद्यार्थी मित्रांनो विनिमय विपत्राचा नमुना. आता नमुन्यामध्ये परत इथं लक्षात ठेवा, उजव्या बाजूला आदेशकाचं नाव, डाव्या बाजूला मुद्रांक, शुल्क, त्या ठिकाणी रक्कम अंकामध्ये, नंतर मधल्या मॅटर मध्ये वरील तारखेपासून डॅश डॅश यांना किंवा त्यांच्या आदेशानुसार जी रक्कम असेल ती रक्कम शब्दामध्ये लिहायची, फक्त ज्याचा मोबदला मिळाला आहे. संपलं. उजव्या बाजूला सही, आदेशकाचं नाव, डाव्या बाजूला प्रति, आदेशितीचं नाव, त्याचा पत्ता. आणि एकदम सेंटरला एक ओळ सोडून खाली लिहायचं स्वीकृती, आदेशितीचं नाव आणि नंतर दिनांक. ओके, मग आता या ठिकाणी याचे उदाहरण आपल्याला अभ्यासायचे. आता उदाहरण अभ्यासत असताना बघा, आता हे उदाहरण आहे, नेमकं आता उदाहरण विनिमय विपत्राच्या नमुन्यावर विचारतात कसं म्हणा आहे का नाही. हा, तर आता बघा या ठिकाणी एक उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये बघा आहारता म्हणजेच आदेशक, आहारता म्हणजेच कोण, आदेशक. आदेशकाचं नाव दिले, आदेशक कोण आहे, मुकुंद देसाई, नंबर 14, हेरिटेज हाइट्स, नागपूर, हे आदेशकाचं नाव आहे. त्यानंतर आहारी, आहारी म्हणजे आदेशिते कोण आहे, योगेंद्र टिळक, नारायणपेठ, अमरावती. त्यानंतर आदाता म्हणजे ज्याला पैसे मिळणार आहेत विपत्रामध्ये, प्राप्तकर्ता ज्याला आपण म्हणतो, श्रवणदेव पनवेलचे आहेत. त्यानंतर राशी, राशी म्हणजे विपत्राची रक्कम दिले. त्याच्यानंतर मुदत दिली बघा, मुदत किती महिने, किती दिवस दिले, दिवसामध्ये दिले ठिकाणी म्हणून दिवस, महिन्यामध्ये दिली असेल तर महिने लिहायचे. त्यानंतर विपत्राची तारीख, विपत्र किती तारखेला काढले, 16 जुलै 2019 ला काढले. आणि विपत्राची स्वीकृती कधी मिळाले, 20 जुलै 2019. मग विद्यार्थी मित्रांनो इकडे बघा उदाहरण दिले कसं. मग तुम्ही म्हणसाल बरोबर आहे सर, उदाहरण दिले बरोबर आहे, उदाहरण दिले बरोबर आहे, पण या उदाहरणावरून सोडवायचं कसं. तुम्ही अजिबात काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो. तुमचा प्रश्न असेल की हे उदाहरण सोडवायचं कसं, मास्तर सांगल तसं किंवा मास्तर म्हणते तसं. आता कसं सोडवायचं तर बघा या ठिकाणी हो का, नंबर 1 पैकी काय करा, तुमचं पेजेस आहे उत्तरपत्रिकेचं, तर त्या उत्तरपत्रिकेचा किंवा वहीचं पेजेस आहे समजा, वरच्या अगोदर अशी एक रेस मारा, राईट आहे का नाही. हा, रेस मारायची तुम्हाला सांगावं लागणार. वरची एक रेस, फक्त लाल पेनचा वापर करू नका, तुम्हाला समजाव, हा फक्त उद्देश असल्यामुळे मी रेस मारला साईडची. हा, अशी एक रेस मारा, अशी एक रेस मारा पेजेसला, बस संपलं. एवढ्या 3 रेषा मारून घ्यायच्या बॉक्स, वरची एक रेस आणि साईडच्या 2. हे झालं. सेंटरला नाव लिहा चांगलं, विनिमय विपत्र. विनिमय विपत्राचा नमुना लिहायचा, विनिमय विपत्र नाव लिहा.
विपत्र नाव लिहिला. आता इकडल्या बाजूला बघा ह्या नमुन्यामध्ये सांगितलंय तसं कुणाचं नाव लिहायचंय, आदेशकाचं नाव लिहायचे. कुणाचं नाव लिहायचंय, आदेशकाचं नाव, त्याचा पत्ता आणि विपत्राची तारीख लिहायची. मग आता इथं बघा विनिमय विपत्र आहे इकडल्या बाजूला. आदेशक कोण आहे गणितामध्ये बघा, मुकुंद देसाई. मग इथं नाव लिहा मुकुंद देसाई. देसाईच्या नंतर कॉमा, नंबर 14 हेरिटेज हाईट, हे त्याचा पत्ता आहे, पत्त्याच्या नंतर कॉमा. ओके, त्याच्यानंतर दिनांक आहे बघा 16 जुलै, जुलैच्या नंतर कॉमा 2019. म्हणजे आदेशकाचं नाव लिहिलं आपण, आदेशकाचा पत्ता लिहिला. बघा या ठिकाणी आदेशकाचं नाव काय होतं, मुकुंद देसाई. नंतरचा ऍड्रेस होता नंबर 14 हेरिटेज हाइट्स नागपूर. नंबर 14च्या नंतर मला वाटते कॉमा आहे का नाही. नंबर 14च्या नंतर कॉमा हेरिटेज हाइट्स, हाइट्स झालं. त्याच्यानंतर बघा विपत्राची तारीख. आता विपत्राची तारीख ही आहे किती, 16 जुलै 2019. म्हणजे या दिवशी विपत्र काढले. बघा विपत्राची तारीख म्हणजे ज्या दिवशी विपत्र लिहिले का नाही ती तारीख आहे. विपत्राची तारीख किती आहे बघा, 16 जुलै 2019. या ठिकाणी आपण लिहिले बघा विपत्राची तारीख 16 जुलै 2019. इथपर्यंत झालं. आता ह्याच्याच अपोजिट साईडला बघा मुद्रांक आहे. मुद्रांक लिहून त्याला असा बॉक्स लिहा. त्यानंतर इथं काय आहे बघा, रक्कम आहे. रक्कम किती हजार आहे, 30,000 रुपये. किती हजार रुपये आहे, 30,000 रुपये. मुद्रांकला एक बॉक्स करा, रकमेला एक बॉक्स करा. इथपर्यंत झालं. ओके, आता हे जे मॅटर आहे, आता ह्या मॅटर मध्ये बघा वरील तारखेपासून, वरील तारखेपासून म्हणजे ह्या 16 जुलै पासून. तारीख तर आपण लिहिली अगोदर, डबल लिहायची गरज नाही. इथे सांगायचं वरील तारखेपासून किती दिवसानंतर म्हणले, 90 दिवसानंतर. बघा बरं या ठिकाणी विपत्राची मुदत किती दिवस दिले, 90 दिवस दिले का, 90 दिवस. ओके, मग या ठिकाणी वरील तारखेपासून किती दिवसानंतर, 90 दिवसानंतर श्री, म्हणजे या ठिकाणी आता कुणाचं नाव लिहायचं, आदाता. आदाता कोण आहे बघा, आदाता आहे श्रवणदेव पनवेल. मग या ठिकाणी लिहायचं बघा श्रवणदेव, वरील तारखेपासून 90 दिवसानंतर श्री श्रवणदेव, देवच्या नंतर कॉमा, देवच्या नंतर कॉमा पनवेल यांना किंवा त्यांच्या आदेशानुसार रुपये. आता या ठिकाणी विपत्राची रक्कम किती रुपये दिली आहे बघा, 30,000 रुपये दिले. किती रुपये दिले, 30,000 रुपये दिले. मग या ठिकाणी लिहायचं रुपये 30,000 फक्त, फक्तच्या नंतर कॉमा, ज्याचा मोबदला मिळाला आहे, आहेच्या नंतर पूर्णविराम. एवढं झालं. आता या ठिकाणी मधलं मॅटर आपण काय लिहिले, आता त्याचं नाव लिहिले आणि रक्कम लिहिली आहे कशामध्ये, शब्दामध्ये. ओके, एवढं झालं. नंतर एक ओळ सोडून द्या आणि त्याच्या इकडं खाली बघा उजव्या साईडला कुणाचं नाव लिहायचं, आदेशकाचं नाव लिहायचं. आदेशकाचं नाव काय, मुकुंद देसाई सही. याच्याच पुढे इकडच्या बाजूला प्रति. आता हे प्रतीची वेलांटी बघा आता या प्रकारे असं आहे बरं का, प्रति आहे का नाही. प्रति असं लिहा. लिहिल्याच्या नंतर इथं नाव कोणाचं लिहायचं, आदेशशितीचं. आदेशशिती कोण आहे विपत्राचा बघा, आदेशशिती आहे योगेंद्र टिळक कॉमा नारायणपेठ कॉमा अमरावती. कोण आहे, योगेंद्र टिळक. मग या ठिकाणी आपण काय केलं, आदेशशितीचं नाव लिहिलं योगेंद्र टिळक कॉमा नारायणपेठ कॉमा अमरावती. इथपर्यंत झालं. एवढं झाल्याच्या नंतर एक ओळ सोडून द्या एकदम सेंटरला, ज्या ठिकाणी आपण हे विनिमय विपत्र नाव लिहिलंय, विनिमय विपत्र हे नाव लिहिलंय आपण, त्याच्या एकदम या ठिकाणी बघा सेंटरला काय केलं, स्वीकृती. एक मिनिट. तर स्वीकृती बघा, तर स्वीकृती हा शब्द लिहिला आपण, त्याच्या खाली सही लिहिलं. त्याच्यानंतर इथं नाव कोणाचं लिहायचं, आदेशशितीचं नाव लिहायचं. आणि ज्या दिवशी ते विपत्र काढलंय का नाही, विपत्र काढलेली तारीख लिहा, सॉरी ज्या दिवशी विपत्राला स्वीकृती मिळाली, स्वीकृतीची तारीख ती लिहायची 20 जुलै 2019. संपलं. हे संपल्याच्या नंतर काय करा, असं या प्रकारे क्लोज करून टाका. इथपर्यंत समजले. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. अडचण आहे का, नाही असते तरी विचारणार म्हणून आम्ही. हा, त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. दुसरं उदाहरण आहे बघा,
आता उदाहरण ते अगोदर आदेशकाचं नाव हे सोपं होतं आहे का ना, तुम्हाला सोपं वाटलं का? आता हे सगळं काही स्पेशल दिलं होतं बघा. आदेशकाचं नाव दिलं होतं, आदेशिकेचं नाव दिलं होतं, आता त्याचं नाव दिलं होतं, राशी दिली होती आहे का नाही, मुदत दिली होती, विपत्राची तारीख दिली होती. आता पुढच्या उदाहरणामध्ये बघा सगळं काही मिक्स आहे. असं बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज होते की नेमका आदेशक ओळखायचा कसा, आदेशिती ओळखायचा कसा. आता या ठिकाणी उदाहरण दिलंय, पण तुम्ही म्हणसाल मास्तर ओळखायचं कसं? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. हे उदाहरण दिलं असेल आणि तुमचा प्रश्न असेल की ओळखायचं कसं, तर मास्तर सांगते तसं. आता कसं सांगते तर बघा, या ठिकाणी वाचून घ्यायचं गणित. गणित वाचल्याबरोबर समजते. तर कसं मास्तर सांगते तसं. तर बघा, अनुराधा पाटील 37 ALCC टॉवर्स गोरेगाव मुंबई यांनी 23 जानेवारी 2020 रोजी 57,450 चे 2 महिने मुदतीचे विपत्र शांती विश्वकर्मा नंबर 43 भोसले नगर सोलापूर यांच्यावर काढलं. जो विपत्र काढतो किंवा लिहितो बाळांनो तो असतो आदेशक. तो कोण असतो? आदेशक. ज्याच्या नावावर विपत्र काढले, ज्याच्या नावानं विपत्र लिहिले तो कोण असतो? आदेशिती किंवा आहारी. कसं मास्तर सांगते तसं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आदेशक कोण आहे? अनुराधा पाटील आहे. अनुराधा पाटील यांनी काय केलंय की विपत्र शांती विश्वकर्मा यांच्यावर काढले. त्यांनी त्याचे शोधन कुणाला करायचे? श्यामला काटे नाशिक यांना करायचे. म्हणजे आदेशकानं असं सांगितलं आदेशितीला की बाबा ह्या विपत्राचे पैसे तू काय कर, श्यामला काटे यांना दे, असा आदेश दिलाय. ओके. त्यानंतर विपत्र कधी स्वीकारलं त्यांना बघा, 27 जानेवारी 2020 रोजी स्वीकारलं. म्हणजे याचा अर्थ हे विपत्र काढले कधी? 23 जानेवारीला. म्हणजे विपत्राची तारीख किती आहे? 23 जानेवारी. स्वीकृतीची तारीख किती आहे? 27 जानेवारी. आपल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. आदेशक समजला, आदेशिकी समजला, आदाता. आता श्यामला काटे कोण आहे? आदाता. ज्याला विपत्राचे पैसे मिळणार आहेत, विपत्रात नमूद केलेली रक्कम मिळणार आहे, तो कोण असतो? आदाता. 3 गोष्टी समजल्या. नंतर विपत्राची मुदत किती महिने आहे बाळा? विपत्राची मुदत आहे 2 महिने. विपत्राची मुदत किती महिने आहे? 2 महिने आहे. त्याचबरोबर विपत्राची रक्कम किती आहे? 57,450 आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर. विपत्राची तारीख आहे आणि स्वीकृतीची पण तारीख आहे. आता हे विपत्र उदाहरण दिलंय म्हणा, पण सोडवायचं कसं? मास्तर सांगते तसं. तर बघा कसं सोडवायचं बाळांनो. बघा या ठिकाणी काय करायचं, वरती लिहायचं एकदम पेजेसच्या तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे. असा अगोदर नंबर 1 पैकी बॉक्स करा. तिन्ही बाजूनं बॉक्स केल्यावर काय करा, असं मध्ये नाव लिहा विनिमय विपत्र. सेंटरला नाव लिहिला. त्याच्या उजव्या बाजूला एकूण सोडा आणि उजव्या बाजूला कुणाचा पत्ता लिहायचा माहिती? कुणाचं नाव लिहायचं? आदेशकाचं नाव लिहायचं. आहार त्याचं नाव लिहायचं. जण विपत्र काढले त्यानं त्याचं नाव लिहा. मग आता आदेशक कोण आहे? इथं अनुराधा पाटीलच्या नंतर कॉमा आहे. 37 ALCC टॉवर्स कॉमा गोरेगाव कॉमा मुंबई. मग आता इथं काय करा, आदेशकाचं नाव लिहायचं. बघा या ठिकाणी आपण आदेशकाचं नाव लिहिलं. कोण आहे? अनुराधा पाटील. पाटीलच्या नंतर कॉमा. 37 ALCC टॉवर्स आहे का नाही, कॉमा गोरेगाव. गोरेगावच्या नंतर कॉमा मुंबई. मुंबईच्या नंतर पूर्णविराम. काय केलं आपण? आदेशकाचं नाव लिहिलं, आदेशकाचा पत्ता लिहिला. आता ही जी तारीख आहे बाळांनो, ही तारीख कोणती आहे? ज्या दिवशी विपत्र काढले ती तारीख आहे. मग किती आहे तारीख? 23 जानेवारी 2020. जानेवारीच्या नंतर कॉमा द्या. एवढं झालं. आता याच्या अपोजिट साईडला, त्याच्या विरुद्ध बाजूला बघा, डाव्या बाजूला काय लिहायचं? मुद्रांक लिहायचं. मुद्रांक लिहून त्याला असा बॉक्स करायचा. त्याच्यानंतर रक्कम लिहायची. रक्कम किती आहे बघा? 57,450 रक्कम लिहा. त्याला आपण बॉक्स करा. झालं एवढं. नंतर आता उदाहरणामध्ये पुढे काय सांगितले बघा, आदाता बघायचं. आदाता कोण आहे? श्यामला काटे. आता श्यामला काटे आहे तर या ठिकाणी काय करा, मधलं मॅटर बघा. इथं लिहा वरील तारखेपासून 2 महिन्यानंतर. आता विपत्राची मुदत किती महिने होती? 2 महिने होती का? होती.
वरील तारखेपासून किती महिन्यानंतर? 2 महिन्यानंतर. जर मुदत दिवसामध्ये दिली असती तर आपण काय केली असते? दिवसामध्ये दिली. 2 महिने म्हणजे 60 दिवस समजा, असा आपण अंदाजे म्हणतोय का नाही? मग 60 दिवसानंतर असं लिहिलं असतं. पण या ठिकाणी विपत्राची मुदत महिन्यामध्ये दिली आहे म्हणून आपण महिन्यामध्ये लिहायची. दिवसामध्ये दिली असेल आपण दिवसामध्ये लिहायची. मग बघा, वरील तारखेपासून 2 महिन्यानंतर श्यामला काटे, या ठिकाणी श्यामला काटे यांचा ऍड्रेस, श्यामला काटे नाशिक. मग काय करा, या ठिकाणी लिहायचं बघा, श्यामला काटे या ठिकाणी लिहायचं राहिलं, श्यामला काटे कॉमा नाशिक यांना किंवा त्यांच्या आदेशानुसार. श्यामला काटे कोण आहे? आदाता. ज्या व्यक्तीला विपत्रातली रक्कम मिळणार आहे त्याचं नाव लिहा, श्यामला काटे यांना किंवा त्यांच्या आदेशानुसार रुपये 57,450 शब्दामध्ये लिहायचं, 57,450. फक्त ह्याच्यानंतर कॉमा, ज्यांचा मोबदला मिळाला आहेच्या नंतर पूर्णविराम, नंतर एक ओळ सोडून द्या आणि उजव्या बाजूला कुणाचं नाव लिहायचं? आदेशकाचं नाव लिहा, आदेशाखाली सही लिहा. झालं. याच्याच अपोजिट साईडला प्रति हा शब्द लिहा. वेलांटी चुकल्या बरं का, अशी वेलांटी न लिहिता इकडून लिहायची अशी प्रति, का असं या प्रकारे प्रतीच्या नंतर कॉमा. इथं आदेशितेचं नाव लिहायचं. आदेशिते कोण आहे बघा, या उदाहरणामध्ये आदेशिते कोण आहे? मुंबई यांनी शांती विश्वकर्मा नंबर 43 भोसले नगर सोलापूर यांच्यावर काढलं. म्हणजे शांती विश्वकर्मा ही आदेशिती आहे. मग आदेशितीच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. तर बघा, आदेशिती कोण आहे? शांती विश्वकर्मा कॉमा, काय झालंय बाबा असं काउंट करायला, शांती विश्वकर्मा कॉमा नंबर 43 भोसले नगर कॉमा सोलापूर. हे कुणाचं नाव लिहायचं? आदेशितेचं नाव लिहायचं. हे नाव लिहून झाल्याच्या नंतर एक ओळ सोडून द्या. शेवटी शब्द लिहायचा सेंटरला. बघा, विनिमय विपत्र नाव लिहिलंय का नाही, त्याच्या खाली सेंटरला लिहायचं स्वीकृती असा शब्द लिहायचा, डबल इनोटेड कॉम्यामध्ये. स्वीकृती शब्द लिहिला, त्याच्या खाली सही, त्याच्या खाली शांती विश्वकर्मा. हे कुणाचं नाव लिहायचं? आदेशितीचं नाव. कारण स्वीकृती देण्याचं काम कोणाचं आहे? आदेशितीचं आहे. म्हणून शांती विश्वकर्मा. आणि ही तारीख जी आली आहे का नाही, ही तारीख कोणती आहे? ज्या दिवशी विपत्रात स्वीकृती मिळाली ती तारीख आहे. या ठिकाणी बघा, 27 जानेवारी 2020 रोजी स्वीकारण्यात आले. म्हणजे ही आहे स्वीकृतीची तारीख. तारीख लिहिली 27 जानेवारी 2020. क्लोज करा. इतकं झालं. ओके. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे बघा. पुढचं उदाहरण आहे थोडंसं वेगळं आहे. आता वेगळं कसं आहे, थोडंसं कन्फ्युज तुम्हाला होऊ शकते, कदाचित झालं तर. तसं होणार नाही, कन्फ्युज तुम्हाला अजिबात होणार नाही, काळजी तर नसावी. पण असली तरीही विद्यार्थी मित्रांनो, सोडवायचं कसं मास्तर सांगते तसं. तर बघा, या ठिकाणी उदाहरण आहे. उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं, असं उदाहरण दिलं, काय काय ओळखायचंय तर बघा, आदेशक ओळखायचा, आदेशिती ओळखायचा, आदाता ओळखायचा, 3 गोष्टी ओळखायच्या. इथं बघा काय काय दिले. 1 मार्च 2020 रोजी श्री अमोल काजे 42 गांधीग्राम MG रोड रत्नागिरी यांनी श्रीमती सागरिका माने 345 कुमटेकर रोड पुणे यांच्यावर 45 दिवस मुदतीचे 18,750 चे विपत्र काढले. म्हणजे विपत्र काढणारा कोण आहे? अमोल काजे आहे. विपत्र काढणारा अमोल काजे, म्हणजे हा आदेशक झाला अमोल काजे. आदेशिती कोण आहे? सागरिका माने. कारण बघा ना, अमोल काजे यांनी श्रीमती सागरिका माने यांच्यावर काढले. याचा अर्थ विपत्र काढणारा अमोल काजे आदेशक, आहारी म्हणजे आदेशिती कोण आहे? सागरिका माने. आणि आदाता कोण आहे याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आदाता दिलेला नाही. आदाता म्हणजे ज्याला रक्कम द्यायची त्याचं नाव दिलंय का? दिलं नाही. तर अशा वेळी काय करायचं? आदेशकाचं नाव दिलं, आदेशितीचं नाव दिलं, परंतु आदात्याचं नाव दिलंच नाही. तर अशा वेळी ही रक्कम कोणाला मिळणार? अमोल काजे यांनाच मिळणार. आपण विपत्र लिहायलो, आपल्याला रक्कम कोणाला द्यायची नाही तर आपल्यालाच मिळणार ना. तर ते कसं सोडवायचं ते सांगतो मी तुम्हाला. विपत्राची रक्कम दिली बघा 18,750.
त्यानंतर 4 मार्च 2020 रोजी सागरिका माने, श्रीमती सागरिका माने यांनी 15,000साठी त्याला स्वीकृती दिली. म्हणजे या ठिकाणी रकमेच्या अटीसह स्वीकृती, म्हणजे किती रक्कम देणार याच्या सगळं त्यांनी काय केलं माहितीये का, विपत्रात स्वीकृती दिल्या. म्हणजे 18,750 द्यायचे होते, पण त्यांनी आज सांगितले की मला तेवढी रक्कम देणं होईना, मी किती देऊ शकते, 15,000 देऊ शकते. आणि त्या 15,000ला तिने काय केली, स्वीकृती दिली. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला आदेशकाचं नाव आहे, आदेशिकेचं नाव आहे, विपत्राची रक्कम आहे आणि स्वीकृतीची वेगळी रक्कम आली. ती स्वीकृती सोबत लिहायची, वेगळं असं काही ताण घ्यायची गरज नाही. त्या 15,000 स्वीकृतीचे म्हणलंय ते वेगळं कुठे उल्लेख करायची गरज नाही, फक्त स्वीकृती शब्दासोबत लिहायचे. ओके. त्यानंतर विपत्राची मुदत दिली आहे बघा, किती दिवस मुदत आहे, 45 दिवस मुदत आहे. आदेशकाचं नाव, आदेशिकेचं नाव, मुदत, विपत्राची तारीख, स्वीकृतीची तारीख, याच्यामध्ये नाही फक्त काय आता नाही, बाकी सगळं आहे. मग असलं उदाहरण दिल्यावर सोडवायचं कसं, मास्तर सांगल तसं. ओके. आता बघा या ठिकाणी विनिमय विपत्र नाव लिहा. उजव्या बाजूला कुणाचं नाव लिहायचं, आदेशकाचं. आदेशक कोण आहे, अमोल काजे. लिहा मग श्री अमोल काजे, कॉमा. त्याच्यानंतर 42 लिहा, कॉमा द्या. गांधीग्राम एमजी रोड, गांधीग्रामच्या नंतर कॉमा द्या, एमजी रोडच्या नंतर कॉमा द्या. रत्नागिरी, रत्नागिरीच्या नंतर पूर्णविराम. ओके. त्याच्यानंतर ही तारीख कोणती लिहायची, ज्या दिवशी विपत्र काढले ती तारीख. कधी काढले, 1 मार्च 2020. 1 मार्च, मार्चच्या नंतर कॉमा 2020. एवढं झालं. त्याच्या अपोजिट साईडला मुद्रांक नाव लिहा, त्याला बॉक्स करा. नंतर रक्कम लिहा, जेवढी रक्कम आहे 18,750, 18,750 लिहिली. आता मधल्या मॅटर मध्ये बघा, वरील तारखेपासून, याच्या अगोदर शब्द वरील तारखेपासून लिहिला तरी चालतंय, किंवा 45 दिवसानंतर मला अथवा माझ्या आदेशानुसार. आता असं कोण म्हणाले, अमोल काजी. असं का म्हणावं लागलं, कारण या ठिकाणी त्यानं आदात्याचं नाव दिलेलं नाही. ती रक्कम सरळ सरळ कोणाला मिळणार, अमोल काजी. विपत्र लिहिणारा कोण आहे, अमोल काजी. मग विपत्र लिहिणारा अमोल काजी असल्यामुळं विपत्र त्यानं स्वतः लिहायलाय, आणि स्वतः लिहित असल्यामुळे त्यानं या ठिकाणी मी त्याला नाव लिहायची गरज आहे का, नाही. त्यानं सरळ काय म्हणते, मला किंवा माझ्या आदेशानुसार. हा, मी जर समजा सांगितलं की ह्या व्यक्तीला रक्कम द्या, तरच काय करणार, त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करणार. आणि मला कोणाच्याच नावाचा उल्लेख करायचा नसेल, ते विपत्र मीच लिहायला, तर मी काय करणार, मला किंवा माझ्या आदेशानुसार. ओके. ध्यानात ठेवा, मला किंवा माझ्या आदेशानुसार कधी लिहायचं, जेव्हा आदात्याचं नाव नसते त्यावेळेस. तर बघा 45 दिवसानंतर मला अथवा माझ्या आदेशानुसार. आता आणखी महत्वाचं बरं, मुदत जी आहे ना, ती मुदत मी काय करायची, शब्दामध्ये लिहायची बरं का. 45 दिवस जरी समजा तुम्हाला अशी अंकामध्ये दिली असेल, तर अक्षरामध्ये लिहायचे 45 शब्दामध्ये. ठीक आहे. 45 दिवसानंतर मला अथवा माझ्या आदेशानुसार 18,750 फक्त देण्याच्या नंतर कॉमा, ज्याचा मोबदला मिळाला आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की सर देणे शब्द इथं आलाय, तुम्ही सांगितलं शब्द आला नाही, फक्त दिला तरी चालते, देणे शब्द उडला तरी चालते. फक्त नंतर कॉमा द्या, ज्याचा मोबदला मिळाला आहे, पूर्णविराम. झालं. एक ओळ सोडून द्या. उजव्या बाजूला कुणाचं नाव लिहा, आदेशकाचं नाव लिहा. सही म्हणून आदेशकाचं नाव लिहिलं, त्याच्या पुढं प्रतिशब्द लिहा. या ठिकाणी प्रतिच्या नंतर कॉमा द्यायचं. इथं नाव कुणाचं लिहायचं, आदेशिकेचं. आदेशिके कोण आहे, श्रीमती सागरिका माने. आदेशिकेचं नाव लिहिलं, सागरिका माने. 345 कॉमा कुमठेकर रोड, कुमठेकर रोडच्या नंतर कॉमा पुणे, पुणेच्या नंतर पूर्णविराम. ओके. नंतर काय करायचं, आता विपत्राचे स्वीकृतीचे मिळाले, तर विपत्र आहे 18,750, पण स्वीकृती फक्त किती रकमेला मिळाले, 15,000ला. मग काय करायचं, फक्त 15,000 करिता स्वीकृती. जर या ठिकाणी समजा 45 दिवस म्हणले, 45 दिवस म्हणले, तर मग काय करायचं, त्या ठिकाणी इथं मुदत वेगळी दिली असते. समजा इथं रक्कम जस दिले का नाही, आता 15,000 करता स्वीकृती म्हणले, मग 15,000 करता स्वीकृती, किंवा इथं 45 दिवस मला पर्यंत त्याने सांगितले की 50 दिवसाकरिता, मग या ठिकाणी काय केलं असतं, पण 50 दिवसाकरिता स्वीकृती. म्हणजे जर समजा रकमेशी संबंधित अट असेल तर रकमेचा उल्लेख करायचा, मुदतीशी संबंधित अट असेल मुदतीचा उल्लेख करायचा, वेगळं काहीच नाही. इथं रक्कम 15,000 देतो म्हणले याचं 15,000 करिता स्वीकृत. जर या ठिकाणी समजा रक्कम बरोबर आहे, ही रक्कम दिली नसती समजा, आता 45 दिवसात ऐवजी देण्याऐवजी इथं काय केलं असतं, समजा 50 दिवसासाठी स्वीकृत म्हणलं असतं, तर या ठिकाणी आपण काय केलं असतं, 50
दिवसा करिता स्वीकृती. ओके, एवढंच लिहायचं, वेगळं असं काही बी नाही. त्यानंतर सही, आदेशितेचं नाव, ज्या दिवशी विपत्रा स्वीकृती मिळाली ती तारीख लिहायची. समजलं इथपर्यंत? ओके. समजत नसेल तर व्हिडिओ बॅक घेऊन मी बघा बरं का, वेगळं असं काही नाही. हा, आता हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा का सांगायलो, कारण ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त हे नमुना 5 मार्काला, तोंडी परीक्षेमध्ये तर विचारतातच, पण ऑब्जेक्टिव्हला समजा बोर्डाच्या पेपरमध्ये कदाचित आलं तर त्यावेळेस तुम्हाला पण हे सोडवता आलं पाहिजे. हा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, मुदतीशी संबंधित 8 होती ना. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सगळं सांगत बसणार, तुम्ही फक्त ओळखून घ्या. 9 फेब्रुवारी 2020 रोजी निर्जा पब्लिशिंग हाऊस नरिमन पॉइंट मुंबईचे भागीदार समीर गुप्ता यांनी 1 महिना मुदतीचे 62,000चे विपत्र श्रीमती नम्रता कोकिल, पनवेल रोड, खारघर यांच्यावर काढले, ज्याचे शोधन विद्या ट्रेडर्स लोणावळा यांना करावयाचे आहे 2 महिन्याकरिता. या ठिकाणी बघा, त्यांनी मुदत दिली आहे. विपत्राची मुदत आहे 1 महिना, पण स्वीकृती किती महिन्याकरता म्हणले? 2 महिन्याकरता. म्हणजे सगळं काय लिहायचं आणि सगळं काय लिहून फक्त इथे या ठिकाणी काय करायचंय? 2 महिन्याकरता स्वीकृत. संपलं. विपत्राची मुदत हा 1 महिना. इथे सांगितलं बघा, वरील तारखेपासून 1 महिन्यानंतर, पण स्वीकृती किती महिन्याकरता आहे? 2 महिन्याकरता स्वीकृत. संपलं. ओके. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे बघा. हा, आता हे उदाहरण थोडंसं वेगळं आहे, कदाचित तुम्हाला कन्फ्युज होऊ शकते. आता या उदाहरणामध्ये वेगळं काय आहे बघा, खालील माहितीवरून विनिमय विपत्र तयार करा. आता कसं करायचं तर बघा, या ठिकाणी आदेशकाचं नाव दिले, आहारता, आदेशितेचंही नाव दिले. याच्यामध्ये नाव नाही कुणाचं, आदात्याचं नाव नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आणखी एक गोष्ट नाही विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे या ठिकाणी विपत्राची काय दिली नाही? मुदत दिली नाही. मग लक्षात ठेवायचं, ज्या उदाहरणामध्ये विपत्राची काय दिली नाही? मुदत. दिवसामध्ये पण दिली नाही, दिवसामध्ये पण नाही आणि महिन्यामध्ये पण नाही. मग अशा वेळी सोडवायचं कसं? मास्तर सांगते तसं. बघा, आता या ठिकाणी मुदत दिली नाही तर ते विपत्र कोणतं समजायचं? मागणी किंवा दर्शनी विपत्र. म्हणजे दाखवल्याबरोबर विपत्राचे पैसे लगेच मिळणार, पुढे वाट बघायची काय नाही, गरजच नाही. मग या उदाहरणासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, नेहमीसारखा आपला कार्यक्रम. इथं विनिमय विपत्र, हा विनिमय विपत्र लिहि बापू. लिहिलास? उजव्या बाजूला कुणाचं नाव लिहि, आदेशकाचं नाव लिहि, त्याचा पत्ता लिहून टाक. लिहून टाकला, त्याच्या खाली तारीख लिहायची, किती? 14 ऑगस्ट. आता इथं आदेशक कोण आहे? आदेशक आहे बघा केदार पंडित. केदार पंडित, कॉमा 22 कल्पतरू इस्टेट, इस्टेट, हा इस्टेट कल्पतरू इस्टेट, कॉमा पिरंगुट पुणे, पिरंगुट पुणे दिलं. या ठिकाणी नंतर विपत्राची तारीख बघा, विपत्राची तारीख किती आहे? 14 ऑगस्ट 2019. 14 ऑगस्ट 2019 तारीख लिहिली, त्याच्या इकडे मुद्रांक नाव लिहिलं, नंतर विपत्राची रक्कम लिहिली. फिनिश. ओके. नंतर काय करायचं? सादर करती ऋणी. आता इथे या ठिकाणी वेगळं, वरील तारखेपासून या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? मुदत लिहायचीच नाही ना. मग या ठिकाणी सादर करती ऋणी काय म्हणले की जर काही विपत्र सादर केले तर सादर करती ऋणी मला किंवा माझ्या आदेशानुसार. तर असं म्हणले की मी विपत्र लिहायलो समजा, बरोबर, पण तुम्ही काय करा, म्हणजे आदेश दिला असं म्हणले त्याने किंवा मला किंवा माझ्या आदेश वरील तारखेपासून मला किंवा वरील तारखेलाच मला किंवा माझ्या आदेशानुसार 38,740 फक्त देणे ज्याचा मोबदला मिळाला आहे. ओके. उजव्या बाजूला सही लिहा, डाव्या बाजूला प्रति. गौरीमुळे आदेशितेचं नाव लिहायचं. आदेशिते आहे बघा या ठिकाणी, गौरीमुळे. नंतर स्वीकृत, सही, आदेशितेचं नाव, ज्या दिवशी विपत्रात स्वीकृती मिळाली ती स्वीकृतीची तारीख. फक्त या गणितामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकच शब्द वाढायलाय, ती म्हणजे कोणता? सादर करती ऋणी. सादर करती ऋणी म्हणजे या ठिकाणी विपत्र जण सादर करणार आहे त्या व्यक्तीला विपत्राचे काय करा? पैसे द्या. ओके. मग सादर करती ऋणी मला किंवा माझ्या आदेशानुसार. बस एवढंच. हे कोणतं विपत्र आहे? मागणी विपत्र किंवा दर्शनी विपत्र आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण विनिमय विपत्र हे जे प्रकरण आहे, या विनिमय विपत्र प्रकरणामध्ये विनिमय विपत्राचे नमुने जे आहेत नेमकं सोडवायचे कसे हे थोडक्यामध्ये आपण पाहिले. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर विचारू शकता. याची काही पीडीएफ आहे, पीडीएफ तुम्हाला मी व्हॉट्सअप वरती टाकतो ग्रुपवर. हा, तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत जातील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लाईव्ह सेशन घ्यायचे अकाउंट विषयाचे महत्त्वाचे प्रश्न
अर्थशास्त्र विषयाचे महत्त्वाचे प्रश्न, ओसीएम विषयाचे महत्त्वाचे प्रश्न, एसपी विषयाचे महत्त्वाचे प्रश्न, सहकार विषयाचे महत्त्वाचे प्रश्न, यावर आपल्याला लाईव्ह सेशन घ्यायचे आणि अकाउंट विषयाचं आपल्याला रिव्हिजन घ्यायचे. अकाउंट विषयाचं जे काही प्रकरण आहेत, वेगवेगळे प्रकरण झालेले आहेत, त्या सगळ्या प्रकरणाचं थोडक्यामध्ये आपल्याला रिव्हिजन घ्यायचे. यासाठी आपल्याला लाईव्ह सेशन असेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि या चॅनलची लिंक इतर विद्यार्थ्यांना पाठवा, जेणेकरून त्यांचा पण या ठिकाणी फायदा होईल. ओके, थांबूया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.